मदनी भगवान परमात्मा वसुदेवांना सांगितलं, आता मला कुठे घेऊन जा? नंदाच्या घरी त्या ठिकाणी घेऊन जा. माया उपजली तिथे मदत केली आणि माया तिथे उपजलेली आहे. त्या मायेला असणार त्या टोपल्यामध्ये ठेव, मला असणार त्या नंदाच्या घरी ठेव. सांगितलं देव म्हणजे असं कसं काय होणार आहे? तुला एवढं मोठं दरवाजे लावलेले, एवढं मोठं माझ्या पायामध्ये आडगळ आहे, सगळं सैन्य त्या ठिकाणी उभा राहिलेले, घेऊन कसं जावं? तो भगवंताचा प्रताप आहे. मर्यादा पुरुषोत्तमाचा पुढचा अवतार, पूर्ण पुरुषोत्तमाचा अवतार आहे. कमलापती पाहिजे भगवान परमात्माला उचललं आणि उचलल्याबरोबर हातात असणाऱ्या सगळ्या त्या ठिकाणी गळून पडल्या, दरवाजे उघडले. सगळे असणाऱ्या या जे राखणदार होते त्या राखणदाराला झोप लागलेली आहे. भगवंताला असणाऱ्या डोक्यावर घेऊन वसुदेव यमुनेच्या मार्गाने त्या ठिकाणी गोकुळाला निघाले. यमुना असणारी पूर्ण लुडुंब वाहू लागलेली आहे. श्रावणातला पाऊस पडू लागलेला आहे. जात असताना कमरेपर्यंत पाणी खांद्यापर्यंत आलं. खांद्यापर्यंत आल्यानंतर सांगितलं, देवा आता तुला तारायचं तर तार, नाहीतर मारायचं तर मार. भगवंताला असणारी विनवणी केली. वसुदेव तसेच चाले. कानापर्यंत पाणी आलं आणि कानात वा कानापर्यंत आला. कानापर्यंत आल्यानंतर भगवान परमात्माने काय केलं? टोपलीतून पाय बाहेर काढला आणि आपला जो अंगुष्ठ आहे तो अंगुष्ठ मातेला लावला, यमुना मातेला लावला. याच्या मागचे बहुला कारण आहेत, आपण नंतर हे असणारं पाणी पृथ्वी झालं. पाणी असणारं दोन भागामध्ये विभागलं गेलं. जे असणाऱ्या नंदाच्या घराला वसुदेव त्या ठिकाणी गेले. इकडे असणारी माया असणारी उपजलेली होती. त्या असणाऱ्या यशोदेच्या बाजूला कृष्णाला ठेवलं, मायेला टोपलीमध्ये घातलं. वसुदेव परत माघारी आले. माघारी आल्यानंतर इकडं सगळे असणारे दरवाजे बंद झाले. साखळ्या आपोआप हातापायामध्ये गुंतल्या गेल्या. मायेला आणलं. एक प्रकार सांगून जातो, पहिल्यांदा देवाला उचललं होतं. देवाला जवळ केलं की लगेच हातापायातले बंधन काय होतात? संसाराचे बंधन गळून जातात. आणि मायेला परत आणलं, माया जवळ आली की पुन्हा असणारी बंधन काय होतात? मग आपले आपण ठरवा कोणाला जवळ करायचे. ठीक आहे. हा भगवान परमात्मा आल्यानंतर पुन्हा हातामध्ये त्या साखळ्या गुंडाळल्या गेल्या. हे सगळे उठले. आता ती माया आहे. माया काही गप्प बसत नसली का? तिने ओरडायला सुरुवात केली. लगेच राखणदाराने कंसाला सांगितलं, जाऊन पळत पळत आला. मायेला उचललं, गडगड फिरवला. ही महामाया होती, हातातून सटकली आणि सटकून असणारा अष्टभुजा रूप धारण केलेलं आहे. आणि अष्टभुजा रूप धारण करून असणाऱ्या त्या कंसाला सांगू लागलेली, तुझी ये वधा लागी उपजला मजा दी बाळकृष्ण नंदा घरी. तुझ्या वधासाठी असणारा माझ्या आधी उपजला तो नारायण कुठे आहे? गोकुळामध्ये. सांगून दिलं मायेनं. माया गुप्त झाली. इकडे असणारा सकाळ झालेली आहे. या असणारी यशोदा मातेच्या महालामध्ये एक असणारी दासी आली. दासीने बघितलं भगवान परमात्मा या यशोदेच्या बाजूला उभा आहे. पळत पळत आली आणि ती गवळणीला काय सांगते?